मग पद्मप्रभुमलधारी देवाने काय केलं? मंगलाचरण केलं. कसं केलं? भगवंतांची स्तुती करून केलं. मंगलमय भगवान आहेत आणि त्या मंगलमय भगवंतांच्या गुणांचं स्मरण केलं. जितभवम अभिवंदे म्हणून, हे जिनदेव आपण जितभव आहात आणि म्हणून मी आपलं अभिनंदन करतो, अभिवंदन करतो, नमस्कार करतो, वंदना करतो. कारण त्यांच्यासाठी ते इष्ट होतं, इष्ट आवडीचं होतं. ते जितभव संसारावर विजय मिळवणं म्हणजे फार मोठा गुण आहे. याची प्रतीती कोणाला येणार? कोणाला येणार? कोणाला येते? ज्यांना संसाराचं दुःख समजलेलं आहे त्यांना येईल ना. जितभव म्हणजे काय झालेला आहे? किती महान गुण आहे तो. जितभव म्हणजे संसार दुःखावर ज्यांनी विजय मिळवलेला आहे, संसार दुःखाला ज्यांनी नष्ट केलेला आहे, ते जितभव म्हटले जातात. बरोबर आहे. मग तो गुण त्यांना प्रिय का झाला? का वाटला? कारण काय? संसार दुःख काय याची अनुभूती घेतली. हे सांगा. संसार दुःखाची अनुभूती आल्याशिवाय त्या संसार दुःखाला ज्यांनी दूर केलंय, ते आवडणार का असा प्रश्न येईल ना. आणि संसार दुःखावर विजय मिळवणारे हे देव आहेत हे समजलं पाहिजे ना. देव म्हणजे काय असतात? भगवान म्हणजे काय असतात? हे समजलं तर आहे. कारण इथं पद्मप्रभुमलधारी देवांनी 9 नंबरचा कलश लिहिला आहे. इथं नियमसारमध्ये पान नंबर 7 वर आहे मराठी पुस्तकात. काय चाललेलं असतं इथं या संसारामध्ये? संसारी जीवांचं कार्य. सुखासाठी काय करतात, मंगलतेसाठी काय करतात, असं आलेलं. नऊ नंबरचा श्लोक आहे. मिळाला? काय म्हणते बघा. क्वचित व्रजती
कामिनी रती समुत्थ सौख्यम जनः क्वचित द्रविण रक्षणे मतिमिमां च चक्रे पुनः क्वचित जिनवरस्य मार्गम उपलभ्य यह पंडितो निजात्मनि रतो भवेत् व्रजति मुक्तिमेतां हि सह। कोण मुक्तीला प्राप्त होते सांगते ना. मग त्यामध्ये पहिल्यांदा काय म्हटले, क्वचित व्रजती कामिनी रती समुत्थ सौख्यम जन. कधी काळी मनुष्य कामिनीच्या रतीने उत्पन्न सौख्याच्या मागे धावतो सुखासाठी. अज्ञानी काय करतो हे सांग. सुख पाहिजे पण सुखासाठी कोणतं आचरण केलं जातं हे इथं पद्मप्रभू मल्हारी देवांना सांगायचा भाव. काय करते अज्ञानी जन सुखासाठी विषय भोगाच्या पाठीमागे राहतात. अडचणी सुखासाठी कधी आपण देवाकडे, धर्माकडे, आत्म्याकडे, स्वतःकडे कधी धावलोय का, धावतो का, धावायचंय का, धावलं पाहिजे का. सुखासाठी शास्त्र सुटल्यानंतर कुठं धावता तुम्ही. धावतो आपण आणि शास्त्राला यायचं म्हटल्यावर अभिजितजी कुठं धावतो आपण. मित्र रस्ते दिसल्यावर त्यांना सोडून आधी देवदर्शन करायची भावना झाली की आधी मित्रांशी गप्पा मारायची, चेष्टा करायची इच्छा झाली. सुख कुठं होतं आणि आपण कुठं आलोय, कुठे यायला लागलोय, कोण भेटलं, काय म्हटलं. जे स्वतः शास्त्राला आले नाही त्यांच्या नादी लागलं तर आपण पण शास्त्र सोडून देणार. आपली रुचीच ती आहे. शास्त्र नकोच आहे आपल्याला कोणाला, खरं सांगायचं म्हणून. जरा उशिरा गेलं तर चालतं ना. लवकर जायला पाहिजे असा नियम आहे का. रोज जायला पाहिजे असा नियम आहे का. समजून घेतलं पाहिजे असा काय नियम आहे का. नियम आहे का मला सांगायचं. काय नाही. गेलं नाही गेलं काय त्याने काय फरक पडतो दीपक. म्हणजे इथं यायचं म्हणजे मला इथं आल्यानंतर हे जे जिनवाणीमध्ये सांगितलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानानेच मी सुखी होणार. कशामुळे आपण सुखी होणार आहे याचा कुठेतरी निर्णय, वस्तूचा जसा स्वभाव आहे तसा निर्णय केल्याशिवाय आजपर्यंत कोणी सुखी झालं नाही, आता होत नाही, पुढे होणार नाही. जोपर्यंत दोरीला साप म्हणून बघत राहणार तोपर्यंत त्याला कोणी जग येऊन सांगितलं तेव्हा घाबरू नको, ही दोरी आहे, दोरी आहे, दोरी आहे, दोरी आहे. नाही ना, माझ्यासाठी तो सापच आहे. तर त्याचं दुःख कोण दूर करणार. अज्ञान जेव्हा एखाद्या विषयाबद्दल असेल आणि ते दूर करणार नाही तर जगातला कोणीही जीव त्याला सुखी करणार नाही, करू शकणार नाही. आणि मला ज्ञान नकोय जेव्हा की आपण म्हणतोय, काय म्हणतोय, धन कन कंचन राज सुख सब ही सुलभ कर ज्ञान. काय पुढचे नंतर पहिली ओळ काय सांगते ह्याच्यातला भाव कळतो का. धन कन कंचन काय म्हणले तिथं, ते काय सांगितलं त्यांचं विरुभाई. धन कन कंचन राज सुख. कसं आहे ते सगळं. कसं आहे
शब्द सुलभ शब्द का अर्थ कळतो का तुम्हाला? सुलभ म्हणजे आहे का? काय सहज सोपं आहे, सुलभ आहे? ते प्राप्त होणं सुलभ आहे असं म्हणायचं. सुलभ आहे का ते? धन कन कंचन सुलभ आहे का? एखादी जागा मिळणं तुमच्या आहे ना, त्या तुमच्या फलटण पंढरपूर रोडला जागा मिळणं सुलभ आहे का सांगा बरं? दहेगाव रोडला लवकर मिळेना विरोध आहे सुलभ. पण इथं तर सांगते धन कन कंचन राज सुख सब ही सुलभ. ह्याच्यावर आपण विचार तर करतो हे म्हणजे अभिप्राय त्यांना पुढच्या वेळेतून स्पष्ट करायचा आहे. बोधी दुर्लभ भावना सांगायची त्यांना. दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान. जसं आहे तसं जाणणार वस्तूला, जसं आहे तसं जाणणार ज्ञान या जगात दुर्लभ आहे. प्राप्त होणं दुर्लभ आहे. पण आपल्याला आहे ना, तिथंच पहिलीच ओळ चुकते ना. यथार्थ ज्ञानाच्या उपलब्धीच्या अभावामध्ये जे सुलभ आहे ते मला दुर्लभ वाटतंय आणि जे दुर्लभ आहे ते मला सुलभ वाटतंय. धन कन कंचन राज सुख हे दुर्लभ आहे का सुलभ आहे? मला ते वाटतंय दुर्लभ आहे धन कन कंचन, आणि म्हणून मी त्याच्या पाठीमागे धावतो, त्याच्याकडे धावतो. ते तिथं सांगतात ना, क्वचित व्रजती कामिनी रती समुत्थ सौख्यम जन, क्वचित द्रविण रक्षणे मतिम इमाम च चक्रे पुनः. आणि काही लोक काय करतात, कधी काळी धनरक्षणामध्ये आपली बुद्धी लावतात सुखासाठी. आणि धनाचं रक्षण केलं तर मी सुखी राहील. मला जर इंद्रिय विषय भोगाची प्राप्ती झाली तर मी सुखी राहील. सुखासाठी कोठे धावलं पाहिजे? देवगुरु धर्माकडे धावणं कळतंय का तुम्हाला? माहिती आहे पंढरपूरला वारकरी जातील का नाही, त्यावेळेस एक कार्यक्रम असतो. कोणता? कोणता कार्यक्रम असतो? रिंगण. रिंगणाचा काय संबंध आहे त्या प्रकरणाशी? प्रकरणानुसार त्याच्यातलं एक विशिष्ट धावा नावाचा एक त्यांच्याकडे प्रकार आहे. धावा म्हणजे पळणे. म्हणजे जसं जसं येते ना मधनच वारकरी जोरात पळते. आणि वेगवेगळे रिंगण एक कार्यक्रम आहे, त्यांचे कीर्तन कार्यक्रम असतो, फुगडी खेळते आहे ना, सगळे वेगवेगळे अगदी असे आनंद उत्सव ते साजरे करत असतात. आणि प्रवचन आहे, सगळे गावात ते आले तर त्या दिवशी सगळ्यांचे परिणाम आहे. गाव भक्तिमय होऊन जातं, भक्ती रसात बुडून जातं आहे ना. जिकडे तिकडे माऊली माऊली म्हणत सगळे लोक फिरत आहे ना. आपण पण आपलं पाळणे बिळणे बघत गर्दीमध्ये फिरायला, सगळ्याला आनंद वेगवेगळा. म्हणजे सांगायचं काय तर त्याच्यामध्ये धावा म्हणून एक असं, म्हणजे ते वारकरी एकदम पळत सुटते. आणि जसं जसं पंढरी जवळ येत जाते तसं तसं त्यांना असं कधी एकदा आता मी पंढरीला गाठतोय अशी त्याची ओढ म्हणायची. धावा म्हणजे एक ओढ. जसं आपलं शास्त्र सुटल्यानंतर धावा असतो कार्यक्रम है ना. धावायला शास्त्रापर्यंत पोहोचायचंच नाही एकतर पहिल्यांदा. गडबड काय, घराकडे पळायची, दुकानाकडे पळायची, इतकं काय असं धावा करायची गरज आहे का? पळायची गरज आहे का आम्हाला तिकडे? कोठे पळतोय? म्हणून तर सांगते दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान. म्हणजे जिकडं मी पळतोय तिकडं सुख आहे का दुःख आहे? म्हणजे वाघाच्या गुहेत कोण पळत जाईल का?
मला सांग, सिंहाच्या गुफेत जाणार का पळत? सांग. नाही जाणार का? आम्हाला माहिती आहे तिथं गेलं तर मला काय होणार आहे, दुःख होणार आहे, त्रास होणार आहे, म्हणून कोण तिथं धावत जाणार नाही, पळत जाणार नाही असं. मग संसाराकडे आपण घर, दुकान, भूक, शरीर यांच्याकडे का पळतो? धावा काय तिथं? आपला स्पीड, पळणं, रनिंग ज्याला म्हणून, कसं पळतोय? पळतानाची एक घटना चांगली आलेली होती. एक मनुष्य सकाळ सकाळ जॉगिंगला तुम्ही जाता का? आता बघू सापडते का? हा आहे का? अर्थातच आम्ही शर्यतीत पळत होतो याचा त्याला थांग पत्ताही नव्हता, अशी घटना आहे. कुठं आपण ह्याच्यात आहे काही बघूया. बहुतेक नाही तुम्ही सगळे, मीच असेल कदाचित, आहे ना. आज सकाळी मी नेहमीप्रमाणे एका ठराविक रस्त्यावर सावकाश धावत होतो. भुरभुर पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवं हिरवं पसरलेलं होतं. बहरलेला निसर्ग, पानं, फुलं, झाडं, डोंगर आपला आविष्कार प्रगट करत होते. म्हणजे वातावरण कसं होतं हे सांगितलं मुद्दाम आहे. म्हणजे बघत राहण्यासारखं वातावरण होतं. ॲक्च्युली हे सांगायचं पुढं पुढं कळेल तुम्हाला. हे का स्पष्टीकरण केलेलं आहे तुम्हाला मला वाटेल असं हे उगाच काय सांगायला लागले की असं आहे ना. काय झालंय? सकाळ सकाळ नेहमीप्रमाणे आपलं विशिष्ट जो ठराविक रस्ता असेल त्या रस्त्याने सावकाश धावत होता. कसा? सावकाश धावत होता. मस्त छान आहे ना. जसं ते उटीला वगैरे पाऊस पडतो का नाही, भिजत नाही आपण उगाच, पण मजा वाटते ना. उटीत फिरला का नाही पावसात कधी? बिरोबाई मजा येते का नाही? हां छान मजा येते. तर मग झालं भुरभुर पाऊस. सगळीकडचं वातावरण इतकं प्रसन्न. पावसाळ्यामध्ये आता तुम्ही उन्हाळ्यात तिकडे तिकडे बघितलं तर सगळं आणि वृक्ष, झाडाला पालवी नाही, पानं नाही, पाणी नाही, गरम असं वातावरण. आणि पावसाळ्यामधलं वातावरण एक वेगळं प्रसन्न वातावरण असतं. आणि त्यात पाऊस पडत असेल तर एकदम मनाला सुद्धा म्हणजे त्याच्यात एक स्निग्धता आहे पाऊस पडतो तेव्हा. आणि उन्हाळा आलं तर त्याच्यात वृक्षता आहे. म्हणजे पावसाळ्यात प्रेम निर्माण होतं आणि उन्हाळ्यात द्वेष निर्माण होतो. बरोबर आहे का? म्हणून ताप म्हटलंय संसाराला. झालं सगळं एकदम सुंदर. मी पाहिले, आता इथनं पुढं चर्चा, मी पाहिले माझ्या पुढे अर्धा-पाऊण किलोमीटर अंतरावर एक जण धावत होता. धावा आहे ना. एक जण त्याला असं लांब पुढं दिसला, अर्धा-पाऊण किलोमीटर, 500 मीटर 700 मीटरवर पुढं पळत. मी अंदाज करू शकलो की त्याच्या धावण्याचा वेग माझ्या धावण्याच्या वेगापेक्षा काहीसा कमी आहे. काय वीरूभाई? बाहुबली व्हायचा वेग जास्त आहे, धावायचा का तुमचा आहे तेवढं मला सांगा. म्हणजे मग तसं आपण 2 माणसं ठरवू तर कोण इथे एकदा. अभिजित तुझा वेग आहे जास्त धावण्याचा का वैभवच आहे? कोणाला कोणी गाठायचं ही चर्चा चाललेली. बरोबर आहे. हा धावतोय आपलं नेहमीप्रमाणे, काय असंही नाही आहे. समोर एक म्हटलं ना मनुष्य धावतोय एवढंच दिसलं आणि त्याचा स्पीड
त्याच्या त्याने अंदाज घेतला ना, अंदाज स्पीड थोडासा, धावण्याचा वेग कमी आहे. बरोबर आहे का? मग मला बरं वाटलं का, कोण जाणो मनात विचार आला की आपण जर अजून थोडासा वेग वाढवू तर त्याला गाठू आणि त्याच्या पुढे निघून जाऊ. जायचंय ना, बाबुलीबाई पुढे निघून जायचंय का नाही? वीरूबाईच्या पुढे जायचंय का नाही? हा, सगळ्याला पुढे जायचंय का नाही? कोणाच्या पुढे जायचंय? प्रश्न हा आहे ना. मी धावतोय, कशासाठी धावतोय? तो समोर धावतोय, तो कशासाठी धावतोय? त्याचा माझा काय संबंध? त्याला गाठायचा काय संबंध? त्याला मागं टाकायचा काय संबंध? दीपक टाकायचं का ना? अभिजितला मागं टाकायचंय का? कुणाला वाटत नाही जो पुढे जातो आपल्या आणि त्याला मागं टाकावंसं असं कोणाला वाटत नाही. काय नेपती सगळ्याला एकमेकाला मागं टाकण्यासाठीच अभ्यास चाललाय का नाही? काहीच नाही चाललं आहे ना. ती त्याच्यापेक्षा आहे ना. पण ते कोण आहे? ते का धावते? त्याला मला का मागं टाकायचं? ही काही प्रश्न तरी विचारात घेतले पाहिजे का नको? प्रश्न तरी विचारात घ्या राव. फक्त एवढंच दिसलंय ते माझ्या पुढं पळतोय आणि मी त्याला गाठू शकतो. देवाकडे बघून असं कधी तुम्ही म्हटला की मी देवाला पण गाठू शकतो म्हणून? गुरूंना बघून असं वाटलंय का बाबा आपण त्यांना गाठू शकतो? इथं जे काही ज्ञानी सांगतात त्यांना मी गाठू शकतो. कधी माझ्याबरोबर रेस लावायचा प्रयत्न केला का तुम्ही? जाऊ दे, गुरु नाही, देव नाही, माझ्याबरोबर कोण कोण रेस लावतोय बोला. जितूबाई तुम्हीच सांगा. बाहुबलीबाई सांगता काय? अभिजित तुमचं चाललंय की चालू द्या, तुमचंच चालू द्या. आम्हाला तुम्हाला बिलकुल गाठायचं नाही आहे ना. आम्ही एकदम त्या बाबतीत वितरागी आहोत. आम्हाला तुमच्याबरोबर रेस नाही, काय नाही. आम्ही एकदम म्हटलं ना तुम्ही गेला तरी आम्हाला भलंच आहे. तुम्ही जावाच, पुढंच जावा तुम्ही. आम्हाला तुम्हाला गाठायचंय, मागं टाकायचं. बरोबर आहे का मोनिका ताई? चर्चा अशी इथं नाही कोणाला पुढं जायचं. सगळ्याला कुठं पुढं जायचंय, पण का जायचं हे काय नाही. फक्त एवढंच आहे ना, बघितलं आणि म्हणून वाटलं. म्हणून त्याने विचार केला की आपण पण थोडा स्पीड वाढवला तर आपण त्याला गाठू शकतो आणि मागं टाकू शकतो. मी माझा थोडा वेग वाढवला. काय गाठायचंय. रस्त्यावर आपण गाडी चालवताना पण कधी कधी असं होतंच की, आता म्हातारं झाल्यावर माहित नाही तुम्ही तसं करता का आहे ना, पण तरुणपणी मात्र असं होत होतं नाही विरोध. मोटरसायकलवर रेस कधी असं झालंय का? समोर मोटरसायकलवर एखादा तुमचं शाळेतला पोरगा आहे, कॉलेजमधला, आणि ते पुढं चाललाय, तुम्हाला मागून पुढं चालला समजा, किंवा पुढं चाललाय, तर तुम्हाला असं वाटलं नाही चला आपण त्याला मागं टाकू. मुलांना तर किती आनंद वाटतो. 2 गाड्या चालल्या असतील घरातल्याच आणि मग एखादी दुसऱ्या गाडीला मागं टाकले की सगळे ठेंगा दाखवतात का नाही? काय त्याच्यात सार काय? लहान पोरांना काय आनंद असतो माहिती आहे. पण आम्ही पुढं कुठं पुढं म्हणजे कुठं? सगळ्याला तिथंच जायचं. काय पण जायचं. मी माझा थोडा वेग वाढवला आहे. थोडं अंतर गेल्यावर माझ्या लक्षात येत गेलं की आमच्यातलं अंतर थोडं कमी होत आहे. पाऊण तासानं, किती वेळ? पाऊण तासानं मी त्याच्या बरंच जवळ गेलो. किती पळला तुमच्या लक्षात येते का? 1.5 किलोमीटर पुढं होता आणि त्या 1.5 किलोमीटरवाल्या माणसाला गाठायचं, अजून गाठला नाही, म्हणजे जरा जवळ आलेला आहे त्याच्या अजून. पाऊण तासानं म्हणजे पाऊण तास त्याने काय केलं सांग? काय विचार कर.
काय मला गाठायचं, बाकी दुसरं त्याला काहीच कळत नव्हतं. आणि त्याला गाठण्यासाठी त्याला दम लागला असेल का नाही, जरा स्पीड रोजच्या पेक्षा वाढवल्यामुळं. सांगतेच बघा, पुढे सगळं सांगितलंय. पाऊण तासानं मी त्याच्या बराच जवळ गेलो. त्याच्यात आणि माझ्यात आता 100-1 फुटांचं अंतर उरलं होतं. मी स्वतःला पुढं ढकललं. त्याला गाठायचं मी ठरवलंच होतं. गाठायचं, काय झालं तरी गाठायचं. पण तो पुढं पळणारा जो असतो ना, तो मृत्यूला गाठत असतो. तुमच्या माहिती आहे का? म्हणजे संसारी जी लोक जी पळतेत ना, कुठं जायचं असतं. मग त्याला मागं टाकून तुम्ही मरायला पुढे जाणार का? तुमच्या लक्षात येत नाही का नाही की ती जिथं पळतोय शेवट त्याचं स्मशानात जाणार आहे माहित आहे तुम्हाला. मग त्याला मागं टाकायचंय. आता सांगा बरं, कोणाकोणाला मागं टाकायचंय तुम्हाला? कोणाला मागं टाकायचं सांगा. नाही आता तुम्ही जावा. हे कळलं पाहिजे की बाबा शेवट तिथं कुठं आहे? शेवट त्या स्मशानातच आहे. शेवट सगळ्यांचा. किती तुम्ही प्रयत्न करून पण हे माहिती नाही तोपर्यंत भावना काय नाही का, बहुतेक काहीतरी त्याला मिळणार आहे पुढं, किंवा त्याच्या पुढं जायचंय आपल्याला. अरे पुढं जर गेला तर आधी लवकर मरशील. पण ते माहितीच नाही मला. मी का पळतोय, त्याला माग का टाकायचंय, तो कुठं पळतोय, त्याची दिशा काय काही घेणं देणं नाही. इट्स ओनली अ रेस. आणि कसली रेस? अंध. त्याच्यामध्ये मला माहिती नाही माझं लक्ष काय, माझं ध्येय काय, मी कशासाठी पळायचं आणि सगळ्याला माग कशासाठी टाकायचं. काय नाही, फक्त सगळं करायचं एवढंच माहिती. म्हणजे घटना काय घडतात, आपण काय करतोय आपल्याला कळत नाही, कशासाठी करतोय कळत नाही. त्याच्यामध्ये आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा त्याच्यामध्ये है ना, त्यांना सुद्धा आपण त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही. अवस्था अशी. सांगतो आता बघा पुढं काय झाले, पूर्ण करतो. 100 फुटाचं अंतर उरलं होतं. मी स्वतःला पुढं ढकललं. त्याला गाठायचं मी ठरवलं होतंच. सरते शेवटी मी त्याला गाठलंच आणि त्याला मागे टाकलं. मला खूप बरं वाटलं. मी त्याला मागे टाकलं, त्याला हरवलं. याचा मला माझाच अभिमान वाटला. ऑलिम्पिक रेस होती का मॅरेथॉन होती? नाही, प्रश्न आहे तिथं एक काहीतरी बाबा रेस आहे, त्याच्यात पहिलं गेलं तर गोल्ड मेडल मिळेल काहीतरी आहे. तिथं कशासाठी मागं टाकायचं होतं हा प्रश्न उगच. मग आता बघा, आपण संसारामध्ये जे करतो ते उगच असं वाटलं का कधी जे काय करतो ते भांडलो कशासाठी, उगच भांडलो. पण ते आत्ता नाही कळणार, तेव्हा कळणार सम्यक ज्ञान झाल्यानं. हे कुठलाही कषा असो, विकल्प असो, है ना, विभाव असो, जे काही आपण करणार काय नेमकी आत्ता नाही कळणार आहे ना. आता नीट पास होशील का नाही तू? नीट पास झाल्यानंतर काय होणार आहे? मग तुला तिथं दिसतील काय मुलं पळतेत पुढं, ठीक आहे. आत्ता काही कळत नाही. आत्ता फक्त आत्ता माहिती काय, परीक्षा द्यायची. पण एकदा त्या रेसमध्ये लागलं तर 10 वर्ष कशी निघून जातील कळत नाही का नाही. पहिल्यांदा 5 वर्ष डिग्रीचे, त्याच्यानंतर 2-4 वर्ष किती काय परत PG, त्याच्यानंतर परत अजून एखादं स्पेशल त्याच्यात काय करायचं असेल IC वगैरे त्याच्यात अजून, तोपर्यंत लग्नाची वेळ. म्हणजे पळायचं काही माहिती नाही. आणि ते सगळं का करायचंय, तो झालाय, तो झालाय, त्याने ते केले, त्याने ते केले, त्याने ते केले, आणि मला त्या सगळ्याला आता मागं टाकायचं. मागं टाकायचं ना.
ह्यांचं एक दुकानाचं 2 होणार, माझी पण एकाची 2 व्हायला पाहिजे का नाही वीरूबाई? बाहुबलीची 2 होणार आहे, तुमची पण 2. खालचं बंद करणार आहे का बाहुबलीबाई तुम्ही वरचं टाकल्यावर? बंद करू शकतो का मला सांगा? आमचे गजूमामा अजून दुकान बंद करत नाहीत, तर बाकीच्याची गोष्ट काय? बसतो मी निवांत तिथं, पण दुकान उघडून बसतो, मला काय नाही. दुकान बंद नाही झालं पाहिजे, हेच आहे. एक आहे तर दुसरं झालंच पाहिजे. नवीन टाकलंय म्हटल्यानंतर जुनं बंद करावं असं थोडेच भाव झालेत काय? होतील काय? तू तिकडं बस, मी तिकडं बसतो, इकडं पैसे तिकडं पैसे. बरं कशासाठी? काय नाही, ते मिळवतोय म्हणून मी मिळवतोय काय? म्हणजे त्याच्या पाठीमागचा उद्देश काय हीच हे सांगायचं याच्यात. बघा, मला खूप बरं वाटलं, अभिमान वाटला, मी त्याला मागं टाकला. अर्थातच आम्ही शर्यतीत पळत होतो, याचा त्याला थांगपत्ताही नव्हता. जो पुढं पळत होता त्याला तर काही घेणं देणं होतं, त्याला माहिती तर होतं का आता हे मागणं येतोय बरं का, आणि मला गाठणार आहे बरं का, आणि मला गाठून पुढं पळणार आहे बरं का. पण कदाचित आता त्याला नसेल माहीत जो पुढं पळत होता, पण जरा बरोबर आला आणि त्याला वाटलं की नाही मला मागं टाकतोय आहे ना, मग आपण पण थोडा स्पीड वाढवा. ही तर आपलं असं चाललेलं असतं का? कारण त्याला काय माहिती नव्हतं अगोदर की मला त्याच्याशी रेस खेळायची. पण मागणं ज्या वेळेस गाडी पुढे येते आणि मग रेस चालू, बरोबरीला आल्यानंतर मग रेस, मग कोण पुढं आणि कोण माग असं का माहिती नाही. आपण रस्त्यावरून जेव्हा पुढं मागं गाडी करतो, तुम्हाला काय तिथे फॉर्म्युला 1ची कार रेसची शर्यत आहे का? त्याच्यामध्ये तुम्हाला काय मोठं करोडोचं लाखाचं बक्षीस मिळणार आहे का त्या रेसमध्ये? म्हणजे तुम्ही रस्त्यावर एखाद्याला मागं टाकलं तर, आणि संसारात तुम्ही एखाद्याला मागं टाकलं तर तुम्हाला काय मिळणार? काय मिळणार आहे? नरक. म्हणजे संसारामध्ये आपण जर सगळ्यांना मागं टाकून पुढे गेलो संसारामध्ये, तर त्याला 7वं नरक मिळेल. जास्त म्हणजे एकदम मोठं 33 सागर आयुष्यवालं असं 7वं नरक, ते त्याचं फळ आहे. विचार करायला पाहिजे. झालं. अर्थात आम्ही शर्यतीत पळत होतो, याचा त्याला थांगपत्ताही नव्हता. त्याला पार करून मी एका दगडावर बसलो. जवळच्या नॅपकिनने अंगावरचा घाम पुसला. गार वाऱ्याच्या झुळका अंगावरून जात असल्याचं मला जाणवायला लागलं. मला खूप बरं वाटत होतं. मी शांत बसून राहिलो. 20-1 मिनिटांनंतर माझा श्वासोच्छ्वास हळूहळू नियमित होत होता. इथपर्यंत ही घटना झाली. आता पुढं अचानक माझ्या लक्षात आलं की माझं पूर्ण लक्ष त्याला गाठण्यावर आणि त्याला पार करून पुढे जाण्यावर केंद्रित केलं होतं. मी ठराविक अंतर सावकाश पळून घरी जायचंच विसरलो होतो. मी माझ्या दररोजच्या वेगाचं संतुलन हरवून बसलो होतो. मी आजूबाजूची पानं फुलांनी डवरलेली हिरवी झाडे, शेती, अर्धवट ढगाळलेला आकाश, आकाशातल्या तुरळक ढगांच्या विविध कडा, बहरलेल्या निसर्गाचं विलोभनीय सुंदरता, बुरबुरणाऱ्या पावसात भिजण्याचा आनंदाची अनुभूती, या सगळ्याकडे माझं लक्षही गेलं नव्हतं. मी त्या आनंदाच्या अनुभूतीला काय एवढं सगळं झालं काय? आता आपल्याकडे बघ, आपल्या जीवनाकडे बघ. अभिजित मधुर मिलनचं काम करता करता तुम्हाला काय सांगायचं, बायकोला सुद्धा विसरला. ते कालचीच घटना आहे. सांग का? सांगा म्हणतो. काय रोजचं आम्हाला सगळं पाठ झालं आणि तुम्ही कायच करत नाही ही पण माहीत आहे. काय करचाल आहे ना, सांगून सांगचाल एवढंच. म्हणजे
काम मधुर मिलनचा हाती घेतलंय. मधुर मिलनच आता तिथं रेस मध्ये म्हटलं ना. आणि त्या लक्षाने जेव्हा पेटून उठला आणि त्याच्यासाठी धावतोय, तिथं सगळं पाणी आणि ताण भूक खर्च पैशाचा सगळं विसरून आहे ना ते चांगलं. आणि घरी बायको आहे, दुकान आहे आणि दुकानात गिऱ्हाईक आहे, सगळं आहे. पण फोन करून सांगितलं गिऱ्हाईक आहे का, बरं असू द्या, तिथं सांगितलं बरं काय आता आले अडचणी, ते पाईप वगैरे मागं द्यायला जायचं, त्यावेळेस कोणी दुकानात नाही, बरं बंद करा सिस्टीम. का तर ते महत्वाचं. कोणतं महत्वाचं आहे ते. त्यानंतर घरी मंडळी आहे, समजून चला, उदाहरण चाललंय हा, मंडळी आहे आणि तिला अडचण आहे असं समजून चला. मग आता घरात सासूबाई पण नाहीत असं समजा. आणि मग सकाळचं जेवण वगैरे झालंय. आता नंतर पाणी बिनी लागणार आहे का परत, आता कुठनं घेणार, कोण देणार, घरी कोण नाही आहे ना, तो नाही, मी नाही, सासूबाई नाही, कोण नाही. आणि त्यांना पाणी लागतंय ना उन्हाळा असल्यावर, मग पाणी कोण देणार. मग मंडळीचा फोन आला आहे ना, अहो पाणी बिनी काय. मग घे ना कोणाकडनं तर घ्यायला पाहिजे. काय इथं मी किती कामात गुंतलोय, वर चढलोय, इथं मी पडलो बिडलो, काय झालं तर ते राहिलं. तिकडं मंडळी चिडली ह्याच्यावर, आता मंडळीला पाणी पाहिजे, ह्याला तिथलं काम करायचं काय. मग मला सांगा म्हणजे बरोबर काय आणि चूक काय. म्हणजे निदान जे आपल्या संयोगात आलेले चेतन आहे, त्या चेतनच वस्तू मला सुख देणार आहेत का अचेतन, याचा तर निर्णय करा. कोण सुख देणार. महत्व वैभव कुणाला द्यायला पाहिजे, जे तुमच्या संयोगात आलेली चेतन वस्तू का अचेतन वस्तू. गिऱ्हाईकाला महत्व द्यायचं का पैशाला, एवढं सांग, जाऊ दे. कोण चेतन आहे कोण चेतन आहे, कोणाला महत्व द्यायला पाहिजे. 2 पैसे कमी मिळाले चालतील, पण गिऱ्हाईकाला दुःख व्हायला नाही पाहिजे असा भाव असतो का. 2 पैसे जास्त मिळवून गिऱ्हाईक दुःखी झालं तर चालतंय असा भाव असतो. बाहुबली कसा भाव आहे. आता सोनं काल मी वाचलं किती झालंय, 96,000 झाले ना, 96,000 झाले. मग आता तुमच्याकडे सगळं 96,000ची खरेदी आहे का नाही. मग मी आलो तुमच्याकडं आणि म्हटलं राव तुमच्याकडे कालचं आहे की थोडं सोनं, त्या रेटमधनं देणार काय. माझी परिस्थिती चांगली नाही, मला माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे आणि तिकडं सासरच्या लोकांनी सांगितलं एवढं एवढं सोनं घालावंच लागल. मी कुठून तरी कर्ज काढून आपदून करून तेवढे पैसे जुळवले होते, पण एकदम आता 6,000 वाढल्यानंतर आणि समजा 10 तोळं तर द्यायचं म्हटलं तर अजून 60,000 किती वाढले, 60,000च ना, हां का नाही, 6 गुणिले 10 60,000 60,000 वाढले. आधीच कर्ज काढले, परत आता तुम्ही अजून जर आता एवढं तर कालच्या दरात द्या की राव, काय करणार. हे प्रश्न आहे तुम्हाला माझा, काय करणार. बरी होती का केलं सर. मोनिका ताई दुकानात नाही ना बसत तुम्ही, म्हणजे दिसत नाही मला का, बसतेत का. बरं म्हणजे तुम्हाला सगळे येते म्हणा, चांगलं आहे, मागं राहायचं नाही कुठं. म्हणलं संसारातला धावा असा आहे, बायका सुद्धा आता इतक्या पुरुषाला मागं टाकण्याच्या रेसमध्ये, पुरुषच का पुढं जायचं आहे ना. हम भी कुछ नाही, हम भी कुछ कम नाही, बरोबर आहे का नेपती. आणि आपण ऐकायचं पूर्वी, पहिली डॉक्टर, पहिली इंजिनियर, पहिली गाडी चालवणारी, पहिली सायकल चालवणारी, अशा बायका आम्ही लहानपणी जेव्हा एखादी स्त्री सायकल रस्त्यावरून चालवायला लागली तर बघायचो, बाई सायकल चालवची. आणि मग एखादी बाईने गाडी चालवायला लागलेली बघितलं तर गाडी चालवती, कारण एकतर गाड्या कमी आणि त्या गाडीत माणसंच चालवताना बघितलेली, त्यात एखादी बाई चालवती म्हटल्यानंतर सगळे असे बघायचे ना, काय चाललंय काय चाललंय काय चाललंय.
आमची भाई तिकडं आसाममध्ये पोस्टिंग होतं आमच्या पाहुण्यांचं फॉनचं आहे ना, आणि तिला येत होती फॅट होती त्यावेळेस फॉन ऑफ फॅट, आणि मग फॅट घेऊन ती फैला चालवायला येते. मग ती तिथं फॅट चालवत होती फै. मग तिथल्या खेडेगावं सगळी त्या साईडला, मग सगळे लोक तिथं बघून भाई भाई गाडी चालवते, भाई गाडी चालवते. चालवणाऱ्या बाईला किती भारी वाटत आलं अजून. दुकान चालवणारे असो, नाहीतर गाडी चालवणारे असो, नाहीतर संसार चालवणारे. चांगला संसार चाललाय बरं का यांचा. कसं वाटेल नेले मग की गुड फिलिंग. सुनाचं सासूचं यांचं चांगलं जमतंय. किती गुड फिलिंग येईल का नाही. म्हणजे तिथं माझं कौतुक, मला त्याचा अभिमान वाटतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला वेळ दिला होता, वेळ संपलेला आहे. उत्तर काय, खालच्या दरात काय का नाही ते तेवढं सांगा. म्हणजे मौनम त्याचा अर्थ काय, देणार नाही. म्हणजे मौन संमतीचं पण लक्ष नसतं, आणि मौन काय बाबा आम्हाला परवडत नाही, आम्ही काय देऊ शकत. का कालचं सगळं तुमचं विकलं होतं का, कालच सगळं शिल्लक असतं का नाही. पण भावना होती का, मग परत तिथं काय लावणार. मग कमी झाल्यावर आम्ही कमी देत नाही का, असं. कमी किती वेळा झालेलं वाटतं, किती वेळा. त्याच्याशिवाय एवढं मोठं दुकान होतं का मला सांगा. आपण व्यापारी इतकी हुशार असतो, आपल्याला सगळं माहीत असतं केव्हा कमी होणार आहे, केव्हा जास्त आहे, केव्हा खरेदी करायची, केव्हा खरेदी करायची नाही, माल केव्हा काढून टाकायचा, माल केव्हा ठेवायचा. हे सगळं राहिल्याशिवाय तुम्हाला कुठं थोडेच व्यापारी म्हणले जाणार आहे. सगळ्या गोष्टीचं आपल्याला व्यवस्थित अभिजित, पायपा, मोटरी सगळं बरोबर आहे का, वैभव, स्क्रॅप बीप सगळं कधी विकायचं काय सगळं माहिती. म्हणजे अचेतन पदार्थाला आपण किती इम्पॉर्टन्स दिलंय मला सांगा. जाऊ दे ना त्याची होऊ दे, अचेतन मातीच आहे, जडच आहे. काय त्याच्याबद्दल इतका, म्हणजे चेतन आहे त्याला सांभाळलं पाहिजे का नको आहे ना. म्हणजे आपण त्या अचेतन पदार्थांच्या मागे लागून मिडास राजासारखं आहे ना, जे चेतन पदार्थ आहे त्यांना सुद्धा गौण केलं. जसं हा माणूस पळत पळत झालं काय, पळता पळता विरुबाई काय झालं, त्याच्या काय लक्षात आलं अचानक, सगळा माझा आनंद घ्यायचा. म्हणजे जो संसाराचा आनंद जर नीट घेता येतो का आपल्याला, आणि का नाही आलं हे, फक्त धावा आहे. मला तीच म्हणायचं, जो आता तुम्हाला करायचा आहे ना. दम लागेल तुम्हाला, इथं बसून बसून दम लागेल नाही तर, पळलं नाही तर आहे ना. तुम्हाला पळायची सवय आहे, आणि थांबवलं तर दम लागतो. उलट आहे, आम्हाला पळलं तर दम लागतो, थांबलं तर विश्रांती मिळते. पण संसारी लोकांची सगळी उलटी रीत, त्यांना थांबलं तर दम लागतो. बरोबर आहे. आम्हाला पळायला सांगा, बसवू नका. ज्यांना काम करायची सवय असते का नाही, लहानपणापासून सगळे दुकानात बसलेले असतील. आता तुम्हाला म्हटलं आता किती वय झालं रुपये 50-55 झालं की नाही. आता रिटायर व्हायला काय हरकत आहे. निवांत बसून धर्म साधना, आराधना, फक्त तेवढंच आपलं जेवढं करता येईल, किंवा जे काय आजपर्यंत केलं आता ते भोग तर भोगूया, नाहीतर धर्म. दोनच कामं करायची. आता काय दुकानात नको, काय नको, पोराला त्रास नको, आणि सुनाला पण त्रास नको. कसं हे दोघं सुखी होतील का नाही, पोरगा आणि सून होतील काय, होतील म्हणते. म्हणजे शक्य आहे, पण थांबणार आहे का, थांबला तो संपला. हे आमच्यासाठी आहे. मी आजूबाजूची भावना आहे ना ते सगळं विसरला. दररोज लयबद्ध पळताना माझ्या आतल्या शांतीच्या अनुभवाच्या अनुभूतीला मी मुकलो होतो. दररोज लयबद्ध पळताना माझी तंद्री लागते व माझा आत्मा विचारहीन होऊन नकळत मौनात ध्यान करत असतो. हा अनुभव मी चुकवला होता. त्या ध्यानात मी अपार शांती अनुभवायचो. त्या अनुभवाशी मी चुकलो होतो. त्याला गाठण्याच्या नादात मी रोजच्या पळण्याच्या वेगाची, वेळेची आणि माझ्या शरीराची लयबद्धता घालवून बसलो होतो. कधी नव्हे तो पहिल्यांदा माझा पाय दोनदा
तिरका पडला होता. शांतपणे विचार करत असताना मला जाणवलं की हे आपल्या आयुष्यात सतत घडत असतं. जिथे जिथे आपण सहकारी, शेजारी, मित्र, परिचित, नातेवाईक, परिवार यांच्या बरोबरच्या स्पर्धेकडे आपलं लक्ष केंद्रित करत असतो, तेव्हा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयास करण्यावर, स्वतःला जास्त यशस्वी करण्यावर, स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्यावर आपण आपले सगळे लक्ष केंद्रित करीत असतो. जसं लग्नाच्या वेळेस आहे ना, ती जिचं लग्न आहे त्याच्यावर लक्ष किती काय रे ते. मुलीच्या लग्नात तुम्ही किती नटला आणि मुलगी किती नटली. आणि दोन सासवांमध्ये कॉम्पिटिशन, तिकडची सासू इकडची सासू, मुलगा मुलगी राहिले बाजूला. कोण जास्त नटतंय, कोण जास्त दागिने घालतंय, कोण जास्त सुंदर दिसतंय. कॉम्पिटिशन असतं का नसतं. 7 जणी फिरायला गेला, कॉम्पिटिशन होतं का नव्हतं. कोण छान दिसतंय आहे ना. सगळे एकमेकाला, पुरुषांना काय नाही आणि सगळे केस गेलेले त्याच्यामुळे त्यांना काय घेणं देणं नव्हतं आहे ना. पण बायका मात्र तसं नाही. कोण सुंदर दिसतंय रेसमध्ये. कशासाठी. आता आपलं वय काय, आपण काय अवस्थेमध्ये, काय नाही. आनंद कमी आणि रेसमध्ये होता का नव्हता. मोनिका तुम्ही रेसमध्ये, विचारतोय मी, निलिमा की रेसमध्ये होता का नव्हता. आणि म्हणजे इथं दिलंय, तुम्ही नसताल, तुम्ही नातेपुतेतले असल्यामुळे तुम्ही सगळे चांगले आहे. तुम्हाला रेस बीसची नाही, आनंदाशी संबंध असेल, तुम्ही आनंदाची अनुभूती घेत असाल, यात काय मला शंका नाही आहे. आणि शास्त्राला येणाऱ्यांना रेसचा संबंध नसतो. बरोबर. ही ती दुसऱ्या गावातली अकलूज, पंढरपूर, पलटण तिकडची लोकांची चर्चा आहे. आपण सगळे नातेपुतेतले चांगले बरं का. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय म्हणून म्हटले तर त्यांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की काय काय घडलं आहे. सहकारी, शेजारी, मित्र, परिचित, नातेवाईक, परिवार यांच्या बरोबरच्या स्पर्धेकडे आपलं लक्ष केंद्रित असतं, तेव्हा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयास करण्यावर. काय चाललेलं असतं. मी. सासूबाईचं काय काम असतं. मी. सुनबाईचं काम काय. मी. प्रत्येकाला आपली सत्ता दाखवायची, प्रत्येकाला आपलं वेगळं अस्तित्व दाखवायचं असतं. लग्न कार्य असू दे, नाहीतर माहेर जयंतीची मिरवणूक असू दे. मी कसा वेगळा आहे, समथिंग डिफरंट, हे सगळ्याला दाखवायचं असतं आहे ना. आणि बायकांना मिरवायचं असं तिकडच्या, पण नातेपुतेतलं नाही आहे ना. म्हणजे बाकीच्या गावातल्या जिथं जिथं कार्यक्रम ढोल बिल वाजवते तिथल्या. बरं का. वाचू का थोडं जर राहिलंय, परत अर्धवट राहील, बाकी काय नाही, थोडंसंच आहे. वाचतो. हां, चांगलं लिहिलं होतं म्हणून वाचून दाखवतो. तुम्हाला पण आवडते का धावायचं. मनाचा धावा तर सुरू झालेला आहे, आता शरीराने धावायचे. तुम्ही सोडल्याशिवाय पळणार कसं. बघा काय लिहिते. यांच्याबरोबर स्पर्धेकडे आपलं लक्ष केंद्रित असताना तेव्हा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयास करण्यावर, स्वतःला जास्त यशस्वी करण्यावर, स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्यावर आपण आपले सगळे लक्ष केंद्रित करत असतो. तेव्हा त्या बदल्यात आपण आपली मनोशांती, आनंद, खुशी, समाधान, आपलं स्वतःचं अंतर्यामी असलेलं मानसिक वलय, या आत्म्याच्या अलौकिक अवस्थेला गमवून बसलेलो असतो. या स्पर्धेच्या नादात आपण आपला वेळ, आपली ऊर्जा अनावश्यक रित्या खर्च करत असतो. जसं इव्हेंट. लग्नामध्ये इव्हेंट कोणाचा भारी. भावाने एक केला इव्हेंट भावाच्या मुलाच्या लग्नात, तुम्ही कसा करणार. बरोबर. त्याच्या एवढाच करणार का त्याच्यापेक्षा भारी करणार. कसं करणार आहे. आता झालीत की लग्न, विचारतो मी. आपलं झालंय आता सगळे, आपलं नाही चाललंय. एक उदाहरण चाललंय. हे जीवाचे परिणाम कसे असते. त्यांनी इव्हेंट केला त्यापेक्षा मी भारी, त्याच्यापेक्षा मी भारी, त्याच्यापेक्षा इव्हेंट मी भारी करून दाखवतो. स्पर्धा का काय म्हटलं ना, फक्त मला माझं महत्त्व कशासाठी ते मला काय माहिती नाही. माझी शांती नष्ट करण्यासाठी मी हे करत असतो, हे माझ्या लक्षात येत नाही. मी जे काही संसारात करतोय आहे ना, स्पर्धा करतो, ते केवळ माझी शांती, समाधान, आनंद नष्ट करण्यासाठी करतोय, हे समजायला पाहिजे का नको. काय नक्की
आनंद घ्यायला पाहिजे. आता सुट्टी आहे, सुट्टीचा आनंद, अम्मांकडे जाऊन थोडंसं सेवा वयावृत्त, थोडंसं TV बघणं, मज्जा करणं, फिरणं. आम्ही उन्हाळ्यात सुट्टीमध्ये केवळ आहे ना, आणि मज्जा म्हणजे खेळायचं, लपंडाव, लगोर, पोवायचं, दुसरा उद्योगच नाही. 2 महिने 10वी झाली तरी 10वीला गेलो तरी असं काही टेन्शन नाही. आधी त्यावेळेस क्लासेस नव्हते आपल्या वेळेस 10वीला वगैरे, म्हणजे बरोबर आहे का ना. नवीन इझिनेस, वेगळे क्लासेस नाहीत. आता सुट्टी झाली नाही तोपर्यंत शाळा चालू, रेस. त्या शाळेतला मुलगा पहिला लगे मोठे मोठे फ्लेक्स आहे ना, की ह्याचा आमच्या शाळेमध्ये 99%, 98%, 99.4% आमची शाळा भारी आहे, आमच्या शाळेत घाला पाल्यानं. रेस, त्याला पैसे मिळवायचे, त्याच्यासाठी आम्ही मारायचं. काय नाही, सगळी एकमेकाला येड लावायचं काम आहे इथं. असला संसार काय करतो म्हणून म्हटलं ना, परिस्थिती कठीण आहे. थोडंसं राहिले, वाचू ना. हां, वाचतो बघा. या स्पर्धेच्या नादात आपण आपला वेळ, आपली ऊर्जा अनावश्यकरित्या खर्च करत असतो आणि आम्ही आमच्या इष्टपूर्तीच्या मार्गापासून भरकटतही जातो. आयुष्य आनंदाने खुशीने जगण्यासाठी आहे हेच आम्ही विसरत जातो. या अनिष्ट स्पर्धेची समस्या ही आहे की अनिष्ट स्पर्धा म्हणजे एक शेवट नसलेलं वर्तुळ. एंड नाही. गोलाला कुठे एंड असतो? गोलाचा सुरुवात कुठं आहे आणि एंड कुठं आहे? बघितलाय का गोल? कधी तुम्हाला सापडलंय काय सुरुवात आणि शेवट त्या गोलाची? एखादी स्ट्रेट लाईन असेल तर त्याला सुरुवात आहे, शेवट आहे. पण गोल असेल त्याला सुरुवात नाही सापडणार, शेवट नाही. तसं इथं सांगते, त्याला सुरुवात नाही, शेवट नाही. असा संसार आहे, कुठं सापडणार नाही तुम्हाला एंड त्याचा. आयुष्यात सतत हा चला गोल फिरत राहा. या अनिष्ट स्पर्धेची समस्या ही आहे की अनिष्ट स्पर्धा म्हणजे एक शेवट नसलेलं वर्तुळ. गोल फिरत राहा, शेवटचे टोक कधीच गाठता येणार नाही. आयुष्यात सतत कुणी ना कुणी आपल्या पुढे असणारच आहे. कोणाकडे चांगलं शिक्षण असेल, कोणाकडे चांगला जॉब असेल, कोणाकडे चांगलं घर, प्रशस्त गाडी, बँकेत जास्त पैसे, दागदागिने असतील, कोणाकडे सुंदर पत्नी, परिवार, बेटर बिहेव्ड मुले मुली, चांगल्या परिस्थिती, चांगलं वातावरण इत्यादी इत्यादी असेल. पण प्रत्येकाकडे सगळंच असेल असं नाही. पण महत्वाची जाणीव ही असायला हवी की आपण सुद्धा चांगले उच्चतम आहोत. जेवढे आपण असायला हवे जेव्हा आपण कुणाबरोबरही कसली स्पर्धा करणार नाही. आपलं जे आहे ते आपल्यासाठी उच्चतम आहे हे स्वीकारायला हवे. आपल्यावरच लक्ष केंद्रित करायला हवे आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य पूर्ण आयुष्य आनंदाने जगायला हवे. देर इज नो कॉम्पिटिशन इन डेस्टिनी. ईच हॅज हिज ओन. रन युअर ओन रेस दॅट लीड्स टू peaceful, happy and steady life. ओम नमः. बहुप्रभो मी मनोचन काय कृतकारित अनुमोदन सौरंभ समारंभ खऱ्या शास्त्र गुरु यांचा एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही देवांची स्वाध्याय करीत असताना सर्व विषयी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. माझे सर्व दोष नित्याराव मी माझ्या मध्ये राव. या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त होईल.
शांतीसाठी, आनंदासाठी स्वरूपामध्ये स्थिर व्हा. थोडा वेळ स्वतःवर थांबा. स्वतःची शक्ती पहा. आपण परिपूर्ण आहोत. परमात्मा आहोत याची अनुभूती करा. स्पर्धा सोडा. शांतीची अनुभूती घ्या. शांत स्वरूप. विसर्जन.